नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर आपण पार्ट 1 पाहिला असेल नक्की पहा. तर पार्ट 1मध्ये आपण लोकसंख्या वितरण आणि लोकसंख्या कोणकोणत्या प्रदेशात आढळते त्यामध्ये प्राकृतिक आणि मानवी हे दोन्ही घटक आपण पाहिले आहे. त्यानंतर आहे लोकसंख्या बदलांचे घटक. आता लोकसंख्या बदलांचे घटक आपण पाहणार आहोत. लोकसंख्या बदलांचे घटक आणि लोकसंख्या वाढ आणि पुढील लोकसंख्ये वाढ आणि विस्फोट असे 2-3 टप्पे आहेत ते आपण पाहूयात. त्याच्यातील पहिला आहे लोकसंख्या बदलांचे घटक. त्याचप्रमाणे एका प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशात लोकांपेक्षा वेगळे असतात. वय, लिंग व वास्तव्याचे ठिकाणे यांच्या आधारे आपण लोकसंख्येचे वेगळेपण अभ्यासू शकतो. रोजगार प्रकार, आयुर्मान शिक्षण व आयुर्मान याद्वारे लोकांची वर्गवारी करता येते. प्रथम आपण लोकसंख्येचे विविध पैलू पाहूयात. आता या ठिकाणी काही पैलू दिले ते आपण पाहूयात. आता लोकसंख्या वाढ कसे होते ते आपण पाहूयात. आता करून पहामध्ये दिले आहेत काही प्रश्न आहेत, मी पण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि पहिला प्रश्न आहे, आकृती काय दर्शवते? तर आकृती जन्मदर आणि मृत्यूदर कमी जास्त दर्शवते किंवा जन्मदर व मृत्यूदर कमी दर्शवते. मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असेल, जर जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होतो? तर लोकसंख्या घटतो. तिसरा प्रश्न, मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होतो? तर लोकसंख्या वाढते. दोन्ही दर समान असल्यास काय होईल? लोकसंख्या समान राहील. जेवढे येतील तेवढे मरतील. असे शक्य आहे का? हो, शक्य आहे. तर आपण भारतामध्ये चाललेल्या मिशनमध्ये हम दो हमारे दो याप्रमाणे यामध्ये लोकसंख्या स्थिर राहू शकते, पण भारताच्या काही ठिकाणी शिक्षणाचा विस्तार न झाल्यामुळे हा नियम जरा अप्लाय होत नाही. काही ठिकाणी काही लोकांना काही कौटुंबिक विभक्त कुटुंबामध्ये आणि संयुक्त कुटुंबामध्ये देखील लोकसंख्या जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात. आता झाल्या चर्चेवर. लोकसंख्येतील बदल हा प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येच्या विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो. बरोबर आहे. तर रहिवाशी जे असतात त्या ठिकाणी विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो. तर लोकसंख्या हे काय एकदमच होणारे बदल नसते. तर लोकसंख्या त्यांना काही कालावधी लागतो, काही हे लागतात. तर लगेच आज 100% होतं, उद्या 99, उद्या 101 असं होणार नाही, लगेच होणार नाही. ते होईल, पण हा बदल सकारात्मक म्हणजे वाढ किंवा नकारात्मक घट असू शकतो. हा बदल संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपात सांगता येते. लोकसंख्या बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशांक आहे. आता हा प्रश्न तुम्हाला चुकीच्या जोडी ओळखा किंवा एका शब्दात सांगा किंवा गळत काढलेले जागा असले शब्द तुम्ही असले वाक्य मी जेव्हा लक्षात ठेवा म्हणतो तेव्हा लक्षात ठेवा आणि ह्यांना टिकमार्क करत जावा, कौसमध्ये घालत जावा. कारण यावर्षी कोविड-19 आहे, त्यामुळे आपण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये काही चाचणी घेतात सर, त्यामुळे तुम्हाला लिहून पाठवता येणार नाही. लिहून पाठवता पण तुम्ही कॉपी करता हे गृहीत धरले जाते. पण त्यामुळे शिक्षकांना हे जे ऑनलाईन घेतात, आता लेक्चर तर ऑनलाईन चालू आहेत, पण जेव्हा तुम्ही चाचणी वगैरे देताल तेव्हा देत असताना हा प्रश्न तुम्हाला नोट करता येईल. लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशांक आहे. सामाजिक उत्थान म्हणून देखील लोकसंख्या बदलाकडे पाहता येते. हे देखील टिकवून ठेवा वरचं आणि खालचं. उदाहरणार्थ लोकसंख्या कमी असेल तर गरिबी कमी करणे शक्य आहे. बरोबर आहे. लोकसंख्या कमी असेल, उदाहरणार्थ एका गावामध्ये 100 लोक गरीब आहेत, त्यांना घर नाही आहे, निर्वासन आहेत, तर त्यांना घर मिळवून देता येते. जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे लोकसंख्या बदलात 3 महत्त्वाचे घटक आहेत. हे पहा, 3 महत्त्वाचे घटक आहेत. ढोबळ जन्मदर एका वर्षात, ढोबळ म्हणजे ढोबळमानाने आपण असं म्हणू शकतो, म्हणजे अंदाजित ढोबळमानाने एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके. दर वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे येणारे अर्भके म्हणजे मुले. उदाहरणार्थ एका शहरात 2019 साली 3000
250 रुपये जन्माला आली त्यावेळेस शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. त्यामुळे ढोबळ जन्मदर खालीलप्रमाणे येईल. आता त्यांनी काय केलं आहे, ढोबळ जन्मदरामध्ये एक सूत्र मांडलेलं आहे. एका वर्षात जन्माला येणारे अर्भकांची संख्या हे वरती लिहिलेलं आहे. खाली त्या ठिकाणी असलेली वास्तविक लोकसंख्या गुणिले 100 केलेलं आहे आणि त्याचं हे टक्केवारी काढलं आहे. म्हणजे त्यावेळी शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14 जिवंत अर्भके जन्माला आले. म्हणजे एवढे एक्स्ट्रा आले बघा. एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा एवढे अर्भके जन्माला आले, म्हणजे एवढे मुले जन्माला आले दर 1000 लोकसंख्यामागे एका वर्षात येणारे अर्भकांची संख्या म्हणजे मुलांची संख्या. आता वरती ढोबळ जन्मदर मानलेला आहे. त्यानंतर ढोबळ मृत्यूदर. मृत्यूदर हा देखील जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलांची महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदराने नव्हे तर मृत्यूदर कमी होत गेल्यास होते. म्हणजे मृत्यूदर कमी झालं तर जन्मदर वाढलं तर लोकसंख्या वाढू शकते. जर मृत्यूदर जास्त झाला आणि जन्मदर कमी झालं तर लोकसंख्या घटते. ढोबळ जन्मदराप्रमाणे ढोबळ मृत्यूदर ही विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर 1000 लोकसंख्यामागे होणारे मृत्यू याचे प्रमाण सांगितले आहे. वरील उदाहरण जरा प्रयत्न करामध्ये वरील उदाहरणात शहरात त्याचं वर्षात 2,986 मृत्यू झाली असती तर त्या मृत्यूदरात ही किती शहराची मृत्यूदर किती. आता वरती तुम्हाला दिलेलं आहे आणि आता अर्भकांची संख्या 3,250च्या जागी 2,986 ठेवा आणि ते काढा आणि टक्केवारीमध्ये इथं नोंद करा. झालं. पाठात दिलेल्या ढोबळ जन्मदर व वरील उदाहरणावरून तुम्ही काढलेल्या ढोबळ मृत्यूदर लक्षात घेता लोकसंख्येत कोणता बदल झाला आहे. तर लोकसंख्येत काही तुम्ही काढला असेल तर काही ठिकाणी वाढ किंवा काही ठिकाणी घट असं येईल किंवा दोन्ही ठिकाणी वाढ झाली असेल तर किंवा असे काहीतरी उत्तर येईल. हे नेहमी लक्षात ठेवा. सामान्यतः हे तुमच्यासाठी आहे. जन्म व मृत्यूदरास ढोबळ दर म्हणतात. ढोबळ म्हणजे अंदाजे पकडले जाणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे हे दर सांगतात वयोरचना विचारात घेतली नसते. यात लोकसंख्येची कोणतं वयोगट प्रजनशील आहे विचारात घेतली जात नाही. तसेच प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूदर सांगतात देशाच्या लोकसंख्येची वयोरचना विचारात घेतली जाते. कारण जन्मदर आणि मृत्यूदर एकाच वेळी सर्व वयोगटांसाठी समान नसतो. बरोबर आहे. आणि जन्मदर विशिष्ट काळीच होत असतो. तरुणांच्या काही ठिकाणी 16 ते 30 असू शकतात, 35 असू शकतात. त्यानंतर हे इथं सूत्रे पाहूयात. ढोबळ जन्मदर. आता आपण इथं मागील जरा प्रयत्न करामध्ये इथं सूत्रे दिलेले आहेत. त्याच्यात मी आता सांगितलं एका वर्षात जन्माला आलेले अर्भके इथं सूत्र दिलेलं आहे. याचं सूत्राचा उपयोग करून इथं या ठिकाणी त्यांनी आन्सर काढलेला आहे पहा. आता त्याच्यानंतर आहे 2 सूत्रे सांगितले. मित्रांनो, लोकसंख्या वाढ. सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या याचं मायनस केल्यावर आपल्याला लोकसंख्येची केवढी वाढ झाली ते आपल्याला कळेल. लोकसंख्या वाढीचा दर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100. हे काही सूत्रे आहेत. तुम्हाला लक्षात ठेवा. वरली सूत्रे तर पाठ झाले असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल तर पहा. आता जन्मदर आणि मृत्यूदर हे जर कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. एक तुमच्या मनात धरा. आता जन्मदर म्हणजे काय, एक 100 मुले जन्माला आले आणि मृत्यूदर म्हणजे 100 मुले मेले असं तुम्ही गृहीत धरलात. आता जन्मदर आहे 100, मृत्यूदर आहे जास्त. आता तुम्ही जर असं विचार करा तर जन्मदर वाढल्यास मृत्यूदर तसंच राहिल्यास तर लोकसंख्या वाढते. तर मृत्यूदर कमी झाल्यास तरी पण वाढते आणि दोन्ही समान असल्यावर आहे तेवढंच राहते. असं तुम्ही मनात धरून जन्मदर आणि मृत्यूदर परफेक्ट करा. कारण हे प्रश्न तुम्हाला सीधे उलटे उदाहरणाद्वारे एक्झाम्पलाद्वारे विचारले जाऊ शकते. आता सांगा बघूयात आपण तक्ता 1.4चे निरीक्षण करून जन्मदर आणि मृत्यूदर या आकडेवारीची मांडणी अनुक्रमे चढत्या क्रमाने करा. आता चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने आपल्याला तर माहिती आहे तर तुम्ही त्याप्रमाणे करा.
आता त्यानंतर पुढचं घटक आहे लोकसंख्या वाढ आणि विस्फोट म्हणजे आता 100 जन्माला आले 100 मेले, आणि मी मग सांगितलं जन्माला आले जास्त मेले कमी, म्हणजे मधली जी लोकसंख्या आहे त्याला विस्फोट म्हणतात. जन्म आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्येच्या वाढ किंवा घट होते हे तुमच्या लक्षात आले असेलच. यावरून आधारित तक्ता 1.5 पूर्ण करा. आता मीच सांगितलं तुम्हाला की जन्मदर तुमच्यापाशी ठेवा, दोन्ही तुम्ही 100 ने असं मानून ठेवा, गृहीत धरा, तुमच्या मनात ठेवा. जर जन्मदर जास्त आहे मृत्यूदर जास्त आहे तर स्थिर राहील लोकसंख्या. जर जन्मदर जास्त मृत्यूदर कमीच घटत असेल तर तर लोकसंख्या वाढ होईल. जास्त घटता कमी हे तुम्ही सोडवू शकता. त्याच्या होणाऱ्या परिणामांचे विचार करून रकाना पूर्ण करा. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे हे करू शकता. त्यानंतर आहे पहा बरे जमते का. एक मोठी आकृती दिली आहे तुम्हाला. मी काही आलेखात निळी आणि काळी या रेषा काय दर्शवतात. आता इथं दिलेलं आहे निळी आणि काळी. ओके, निळी रेषा काय दर्शवते. ओके, 1 मिनटं तुम्ही हे अभ्यास करा. आणि हे काय नाही, नुसतं वरतून पाहायचं आहे आणि खाली लिहायचं आहे. एकूण लोकसंख्या निळी आणि काळी जन्मदर आणि मृत्यूदर दर्शवतात. आलेखात दाखवलेल्या, मी झूम आउट केल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर कृपया पुस्तकातील पेज नंबर 9 वरती पहा. 9 वरती पहा बरे जमते का हे चित्र आपण पाहत आहोत. आलेखात दाखवलेल्या हिरवा भाग काय दर्शवतो. हिरवा भाग हे जन्मदर आणि मृत्यूदरामधील जी लोकसंख्या आहे ती दर्शवते. अशाप्रमाणे तुम्ही हे सोपं आहे तर त्यानंतर हे उत्तर द्या तुम्ही. त्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरण पाहूयात. सर्वसाधारण प्रत्येक देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो. प्रत्येक वेळी देशाचे तो जन्मदर किंवा मृत्यूदर राहत नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढ किंवा घट यांचा दर कधीही समान राहत नाही. बरोबर आहे, आपल्याला समजलं असेल. आर्थिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर फरक होताना दिसतो. यावर आधारित लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडला गेला. आता लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताचे 5 टप्पे आहेत ते आपण पाहूयात. लोकसंख्या वाढीचा काळानुसार कल हा या संक्रमक सिद्धांताचा पाया आहे. या सिद्धांतानुसार प्रदेश काळानुसार लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार करतील यासाठी काही वर्षाचा कालावधी लागू शकतो. आता लोकसंख्या पहिला, दुसरा, तिसरा असे 5 टप्पे आपण पाहणार आहोत, हे लक्षात ठेवा. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताचे 5 टप्पे आहेत हे लक्षात ठेवा. आता पहिला टप्पा आपण पाहणार आहोत. पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर. या टप्प्यात जन्मदर व मृत्यू दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर राहते. माहिती आहे आपल्याला. 100 जन्माला आले 100 मेले तर लोकसंख्या आहे तेवढीच राहणार आहे. आता जन्मदर अधिक असतो कारण जास्त मुले असणे चांगले अशी धारणा असते. या टप्प्यात देशाची आर्थिक स्थिती विकसित नसते. जर चांगले मुले जन्माला आले तर त्या ठिकाणी लोकसंख्या वाढते. लोकांना वैद्यकीय सुविधा, शिक्षण सुविधा कुठून द्यायचे. प्रत्येकाचा विविध शहरावर आता तुम्ही तो पहिलाचा 1.2 किंवा 3 नकाशा पाहिला असेल. 3 नाहीतर 4 नाहीतर 5 एका वस्तीचे नागरीकरण झाले दिसते. म्हणजे लोक जास्त त्या ठिकाणी राहायला लागले. मग जागा पुरणार नाही लोकांना आणि त्यामुळे शेती आणि पाण्याची उपलब्धता यांची गरज आणि टंचाई भासू शकते. त्यामुळे तिथे आर्थिक स्थिती विकसित होणार नाही. पहा, देशाची अर्थव्यवस्था शेती किंवा तत्सम प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असते. शेती हा मुख्य व्यवसाय असतो, कारण कितीही मोठे कारखाने किंवा असले तरी आपल्याला जेवायला शेतीवरच अवलंबून राहावे लागते. तुलनेने द्वितीय व तृतीय व्यवसायावर प्रमाण नगण्य असते. शैक्षणिक संधी मर्यादित असतात. प्रजनन दर अधिक असतो. कुटुंबे मोठी असतात. हे पहिल्या टप्प्यातील काय होतो त्याचे परिणाम हे त्यांनी सांगायला लागलेत. पहिला टप्पा अतिशय स्थिर म्हणजे जेवढे जन्माला आले तेवढे मेले अशी धारणा. जर जास्त झाले तर मुले काय होईल ते पहा.
कुटुंब मोठे असतात, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला असतो, स्वच्छतेचा अभाव असतो, वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो, संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव, तसेच कुपोषण, त्यामुळे मृत्यूदरही जास्त असतो. सध्याचे कोणताही देश या टप्प्यातून राहिलेला नाही. आता सगळे जरा आपली लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणलेले आहेत. तर दुसरा टप्पा पाहूया, आरंभीच्या काळात विस्तारणा. आता त्याच्यातील विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. रोगराईवर मात करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातात. आता या ठिकाणी पहिल्या सोडल्या दिलं आहे, तंत्रज्ञान विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्य सुविधा सेवांचा विस्तार होतो. एखाद्या देशात एखादा मोठा रोग आलेला असेल, तर उदाहरणार्थ आता आपल्याला कोविड-19 आहे आपल्याकडं, आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला म्हणजे वैद्यकीय सुविधेवर अवलंबून राहावं लागेल. आणि त्यासाठी जर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आपल्याजवळ ते नसेल, तर आपण लोकांच्या आजारावर मात करू शकत नाही, रोगराईवर मात करू शकत नाही. त्यामुळे मृत्यूदरामध्ये घट होते. पण जन्मदर स्थिर असतो, कारण जन्म येतातच. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत जातो. आता लोकसंख्या इथं वाढताना त्यांनी सांगितले आहे. शेती व उद्योगात उत्पादन वाढते, वाहतूक व्यवस्थेत वाढ होत जाते. उदाहरणार्थ आता हे पुढे आपण उदाहरणाद्वारे लक्षात ठेवूयात. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले जातात. अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश सध्या या टप्प्यातून जातात. आता विकसनशील देश कोण आहे बाबा? भारत आहे, रशिया आहे, जपान आहे. जपान थोडे विकसित आहे, तरी पण आपण गृहीत धरूयात आहेत. या टप्प्यात आकृती 1.7 मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वाधिक वाढ होत असल्यामुळे यांना लोकसंख्या विस्फोट असे म्हणतात. लोकसंख्या जेव्हा विस्फोट होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे असं विस्फोट होताना दिसतो. उदाहरणार्थ कांगो आहे, बांगलादेश आहे, नायजर आहे, युगांडा आहे, हे देश सध्या या टप्प्यात जातात. तिसरा टप्पा आहे नंतरचा काळाचा विस्तारण. दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर आणखीन कमी होत असतो. तसेच जन्मदरही कमी होत जातो, मृत्यूदर आणखीन कमी होतो आणि जन्मदर कमी होऊ लागतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो, म्हणजे लोकसंख्या वाढत नाही. त्याने दोघांनी कंट्रोल करत आलेत आता. पण लोकसंख्या वाढत असते कारण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असतो. थोडे लोकसंख्या वाढणारच आहे. देशाच्या प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांचे उत्पन्न उदरनिर्वाहाला लागणारे उत्पादनापेक्षा जास्त असते. त्यांचे राहणीमानात उंचावलेले असते, गरिबी कमी होत असते. म्हणजे ते आता 100-100चे आपण कॉन्सेप्ट धरले आहेत. त्यामध्ये एकटा 95च्या ठिकाणी आहे आणि एकटा 105च्या ठिकाणी, दोन्ही 95च्या वर खाली आहेत. आता दोन्हीला इक्वल करायचं आहे. त्या ठिकाणी गरिबी कमी होते, तंत्रज्ञानाचा विस्तार होतो आणि उपयोग वाढलेला दिसतो. द्वितीय व तृतीय व्यवसायांचा विस्तार होतो. आता द्वितीय आणि तृतीय व्यवसाय म्हणजे काय हे विचारू नका, कारण पुढील 2-3 धडे प्रथम, द्वितीय, तृतीय हे व्यवसाय याचा मी विस्तारण करणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने धडे आहेत त्या ठिकाणी. द्वितीय, तृतीय व्यवसाय हे तिन्ही तुम्हाला मी नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. लोकसंख्येच्या शैक्षणिक पातळी उंचावते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजते. कुटुंब आकार लहान होतो, म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती, त्यामध्ये जसे भारत आहे. हे देश या टप्प्यातून जातात. विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्याकडे जात असतात. उदाहरणार्थ चीन आहे, भारत आहे. तुमच्या मते उपरोक्तपैकी कोणत्या टप्प्यातून भारत देश जात आहे? तर दुसऱ्या टप्प्यातून असं मला वाटतं विकसनशील देशामधून जात आहे. त्यानंतर चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणारा. आता कमी बदल म्हणजे इक्वल होत आलेला आहे. या टप्प्यातला तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखीन कमी झालेला असल्याने राहणीमान उंचावतो. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांची आर्थिक स्थिती अधिक सुधारायला लागते. उदाहरणार्थ अमेरिका माहिती आहे, अमेरिकेतील लोकांपाशी पैसा जास्त आहे, पण तिथे शौचालयाला देखील $40-50 लागतात. $40-50 म्हणजे 7-5-35 $350 त्यांच्याकडे लागत असतात. द्वितीय आणि तृतीय व्यवसायांचा वाटा प्राथमिकपेक्षा खूप अधिक असतो. मृत्यूदरही खूप कमी असतो, कारण उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. पटकी, प्लेग सारख्या साथींचा रोगांचा नायनाट झालेला असतो. आरोग्याबद्दल लोक जागरूक असतात.
जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, पण जवळजवळ सारखाच आलेला असतो. त्यामुळे लोकसंख्या वृद्धी अत्यल्प असते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे उदाहरण आहे. विकसित टप्प्यातून जात आहे, हे मी आधी सांगितलं आहे. त्यानंतर 5वा आहे ऋणात्मक वाढीचा टप्पा. जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी समान होतो. आता समान आलेला आहे. या ठिकाणी पहा, लोकसंख्या वाढ अत्यल्प असते आणि किंवा किंवा काही देशामध्ये जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी होऊन लोकसंख्येत घट होऊ लागते. म्हणजे दोन्ही कमी होऊन लोकसंख्येत घट होऊ लागते. उदाहरणार्थ चीन हे घट कमी करण्याचा त्यांचा कॉन्सेप्ट कसा आहे, दोघांमध्ये एकता, म्हणजे हम दो हमारे दो असं नाही, हम दो हमारे एक ऐसा आहे. असा देशामध्ये बालकांची संख्या खूप कमी असते, कारण त्या ठिकाणी दोघांमध्ये एकटा असतो. आणि वृद्धांची संख्या अधिक असते, कारण तिथे म्हातारे जास्त असतात. राहणीमान उंचावली असते. देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती उत्तम सुधारते. तृतीय व्यवसायांचे प्रमाण सर्वाधिक असते. शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उच्चतम दर्जाचे असतात. आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनातील आग्रह असते. उदाहरणार्थ स्वीडन, फिनलँड हे देश विकसित आहेत, परंतु त्या ठिकाणी लोकांची संख्या कमी आहे. ते लोक श्रीमंत आहेत. आपण स्वीडन या देशाकडे पाहिलं तर ते खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे गाडी बंगला असतात, हे आपण पाहतो. आणि आपल्याला पण वाटतं की असं असायला पाहिजे, कारण त्यांच्या ठिकाणी लोकसंख्या कंट्रोलमध्ये असते, त्यामुळे त्यांनी असं होतं. तर उदाहरणार्थ आपण भारताची स्थिती पाहिलं तर एका शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन असली तर त्याची मुलं 5 असतात. त्याला म्हणजे 5 म्हणजे 2 एकर म्हणजे त्याच्या मुलाला एकट्याला नोकरी लागली. मग बाकीचे 4 जण त्याच्यामध्ये असतात. 4 जणांमध्ये दोघं झाले तर 1 एकर येतो. म्हणजे त्या ठिकाणी असं कमी होत चाललेला असतो. स्वीडनमध्ये हम दो हमारे एक असतो किंवा हम दो हमारे दोन असतात. त्या ठिकाणी लोकसंख्या वाढ ही कमी झालेली असते. आता सांगा पाहू, 1.7च्या आधारे सांगा सरासरी ढोबळ जन्मदर 7 व ढोबळ मृत्यू 8 असेल तर लोकसंख्या, हे तुम्ही सांगा पाहू. आता मी तुम्हाला समजून सांगितले, त्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. हे नेहमी लक्षात ठेवा. आता लोकसंख्येचे घटक, लोकसंख्येचे सर्व गुणधर्म जे मोजता येतात त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणतात. उदाहरणार्थ ग्रामीण नागरी निवास, वय, लिंग हे लोकसंख्या मोजण्याचे काही संसाधने आहेत. वैवाहिक स्थिती या घटकांच्या आधारे लोकसंख्येची वर्गवारी करता येते, म्हणजे वर्गीकरण करता येते, म्हणजे कॅटेगरी वाईज निवडता येते. यामुळे प्रदेशातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये सुस्पष्ट होतात. लोकसंख्येची रचना, लोकसंख्येच्या घटकामुळे प्रदेशातील लोकसंख्येच्या रचनेतील सर्वसामान्य स्वरूप लक्षात येते. उदाहरणार्थ वयो रचनेतील आधारे लोकसंख्येतील बाल, युवा, वृद्ध यांची टक्केवारी कळते. लोकसंख्येच्या रचनेमुळे आपल्या अवलंबित्वाचे गुणोत्तर समजते. त्यांच्या परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होईल हेही लक्षात येते. आता यानंतर जरा डोके चालू आहे, ते ठिकाणी चालू शकता. स्वाध्याय तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर दिलात तर मी स्वाध्याय देखील तुम्हाला सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि नोट्स पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि मी नोट्स देखील बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.